नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। वराठी चौकामध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आलंय। राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। अंगणवाडी सेविका गेल्या 1.5 महिन्यापासून आंदोलनाला बसलेल्या आहेत। मात्र या मागण्यांकडे राज्यसभा लक्ष देत नसल्यामुळे त्या वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी। पाहूयात। नागपूरच्या वेरायटी चौकामध्ये आणि हा संपूर्ण चौक अंगणवाडी सेविकांनी अशा प्रकारे बंद केलेला आहे। हा सगळ्यात मोठा चौक आहे। सगळे रस्ते येणार आहे। या पूर्ण गोल घेरा आपण बघू शकतो की कशा पद्धतीने संपूर्ण अंगणवाडी सेविका या चौकामध्ये चौक बंद केलेला आहे आणि जेल भरो आंदोलन करतात आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून ते आंदोलन करत आहे, पण सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाही आहे। त्यामुळे या अंगणवाडी सेविकांनी आज जेल भरो आंदोलनाचा जे आहे पवित्रा उचललेला आहे आणि संपूर्ण चौक जो आहे तो बंद केलेला आहे। या अंगणवाडी सेविकांनी आता आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतलेला आहे। हातामध्ये त्याचे झेंडे आहे। सरकारला जागा करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करतात आहे। आज तुम्ही चौक बंद केला, काय मागणी आहे? आमची मागणी आहे 26,000 सेविकांना पाहिजे आहे आणि मदतनीसांना 20,000 रुपये पाहिजे आहेत। एवढ्या महागाईच्या काळामध्ये या तुटपुंजा मानधनामध्ये आमचा खर्च काही भागत नाही। याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आम्ही महिला असून रामाच्या नावावर ते पूजा करायला जातात आणि आमच्या महिलांकडे मात्र आम्हाला रस्त्यावर उतरवलेलं आहे। हे नक्कीच दुर्लक्ष करणारं सरकार आहे। 4 डिसेंबरपासून या महिला संविधान चौकात आंदोलन करतात आहे। वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात आणि आज त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे। कल्पना नळसकर, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।